नित्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगकीर्तने भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुमन्त्रयामि। समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताय राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहेवरं मायाभूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहरणं कौन्तेयसत्पालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्ण लीलामृतं। सदाशिवमन्दिरं भागवती यस्या स्मरणमात्रेण हरिश्चित्तं समासते तथा भागवतस्य नित्यं भासते सत्यं तद्ग्रहं तीर्थस्वरूपं वसतां पापनाशनं जन्मपूर्वं पापं नश्यते नात्रसंशयः नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं नमामि दुःखशमनं तन्नमामि हरिपरं तन्नमामि हरिपरं तन्नमामि हरिपरं गोपालकृष्ण भगवान्। श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ पूर्ण सर्व पदाधिकारी श्री मामाजी सर्व मान्यश्रीनं उपस्थित सर्व भक्त संत श्रेष्ठ माता भगिनी भाऊ यांना अभिवादन करून आपण आपल्या सेवेला आरंभ करतो। काल आपण कुठपर्यंत आलो होतो? काल आपण कुठपर्यंत आलो होतो? राम सर्व अयोध्येचे प्रजाजन रामाला विनंती करतो, हे रामा बरं पडते ना हे रामा जाऊ नकोस, सर्व विनंती करत आहे प्रजाजन। पण रामाने सर्वांना नमस्कार केला आणि सांगितलं, सुमंत रथ घेऊन चाल। रथ निघाला, सर्व प्रजा रामाच्या मागे निघाली। अयोध्येमध्ये कोणी राहिलेच नाही, सर्व प्रजाजन निघाले।
आणि जे निघाले सर्व नामाचा जयघोष करत चाललेले आहेत रामाचा. हे रामा जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, आमच्या विनंतीला मान दे. राम रथ चाललेला आहे पुढे. सज्जन हो, बरीच रात्र झाली. तमसा नदीच्या काठापर्यंत गेली. तिथं सर्वांनी मुक्काम केला. तमसा नदीच्या काठावर अर्धी रात्र झाली. सर्व लोक चालून आले होते. गाढ झोपेमध्ये श्रीरामाने सुमंताला सांगितलं, सुमंत आता हळूच रथ काढला. याना कोणालाही आवाज येतात आम्हाला. सुमंताने हळू कशा प्रकारे रथ बाजूला काढला आणि निघाले. रथ निघून गेला. रथ शृंगवेर पुढे पोहोचला. शृंगवेर तिथे एक राजा होता. राजा त्याचं नाव होतं गुहक. तो गुहक आला. प्रभू रामचंद्राचं स्वागत केलं आणि लक्षात ठेवा, गुहकाने सांगितलं, प्रभू ही राजधानी, ही नगरी आपलीच आहे. आपण या ठिकाणी आनंदाने राहू शकता. प्रभू रामाने सांगितलं, माझी प्रतिज्ञा आहे, 14 वर्षे कोणाच्या घरात, कोणाच्या गावात, कोणाच्या शहरात जायचं नाही. वनात म्हणजे वनातच नाही. गुहकाला सांगितलं की हे गुहक वडाचं दूध घेऊन ये. वडाचं दूध आणलं. प्रभू रामाने केसाच्या जटा दिल्या. ती स्थिती पाहिल्यावर गुहकाला भयंकर दुःख झालं. गुहक रडू लागला. रात्र गेली. साडीचं साळवण असतं ते खाली टाकलं आणि वडाच्या झाडाखाली श्रीराम आणि सीतामाईंना विश्रांती घेतली. लक्ष्मण धनुष्य बाण घेऊन उभा. 14 वर्ष लक्ष्मण उभा होता. 14 वर्ष तरी काही खाल्लंही नाही आणि झोपही घेतली. लक्ष्मण पुढे प्रभू रामाने स्नान केलं. संध्या देव पूजा जप केलं आणि गुहकाचा निरोप घेऊन भगवान श्रीराम निघाले. निघाल्यानंतर पुढे गंगेचा काठ आला. गंगा आता पलीकडे जायचं आहे. पलीकडे जाण्याकरता नाव तर नाही. मग केवटला हात मारला. अरे नावाडी कोण आहे? केवटने सांगितलं, मीच आहे. आम्हाला पलीकडे जायचं आहे. केवटने सांगितलं की आपण अयोध्येचे राजा रामना मी असं ऐकलं
तुमच्या चरण धुळीनं दगडाची स्त्री बनली असं मी ऐकलं. किंवा तुमचे पाय धुतल्याशिवाय मी तुम्हाला नावेत बसू देणार नाही. काही चान्सेस आले पाय धुतल्याशिवाय नावेत बसू देणार. कदाचित तुमच्या पायाची धूळ लागून जर माझ्या नावेची स्त्री झाली, पोटापणाची पंचायत माझी, मी याच्यावरती पोट भरतो. चांगली गोष्ट आहे, चांगलं गाव आहे. मग आणि लाकडी भांडण प्रभू रामदास चांगले रडून पाय धुतले, पाय पुसले, ते तीर्थ प्राशन केलं, सर्व अंगाला लावले आणि मग नावेत बसवलं. सगळं नाव निघाले. त्यावेळी नाव हाकणारा जो आहे तो गाऊ लागला, नकोस नौके परत करू फिरोग, नकोस गंगे मूळ भरू, श्रीरामाचे नाम जपया, श्रीरामाला पार करू. नकोस नौके परत फिरोग, नकोस गंगे मूळ भरू, श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय गंगे जय भागीरथी, जय जय रामदास. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. हे दैवाची उलटी रेग, माथ्यावरचा जळवून मेघ, भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्या पासून दूर तू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. श्री विष्णूचा हा अवतार, श्री विष्णूचा हा अवतार, भव सिंधू ते करितो पार, भव सिंधू ते करितो पार. तारक त्याला तरुण नीव, तारक त्याला तरुण नीव, पदस्पर्शाने सर्व तारू, पदस्पर्शाने सर्व तारू. जय गंगे जय भागीरथी, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय दाशरथी. श्री रामचंद्र भगवान अशा प्रकारे गाणे गात त्या केवटांना गंगेच्या पहिल्या तीरावर प्रभूची नाव लिहिली. नावेतून खाली उतरले. आपल्याला काहीच द्यायला पाहिजे मोबदला. प्रभू राम म्हटले आपल्याला सीताबाई नावाची काळजी आणि प्रभू रामाकडे मोबदला म्हणून ही आमटी त्यांना द्यायला लागली. त्या नावेचा मोबदला. पण हे जातीवाले आम्ही घेत नसतो. जातीवाल्याकडून आम्ही घेत नसतो. लक्ष्मण रागवला, हे तुझी जात कोणती ना आमची जात कोणती, आणि जातीवाल्याकडून घेत नसतो. म्हणजे लक्ष्मण
तुम्हाला नाही कळायची ही गोष्ट, प्रभूलाच कळायची. त्याच्या किती लोक जमले ते सगळे एका जातीचे, पण ते सगळ्याला सगळं कळत नाही ना. या जातीमुळे तर वाटकोळ झालं सगळं. जातीने काय केलं, वाटकोळ केलं. तेव्हा सांगितलं आमची एक जात, आम्ही जातीवाल्याकडून कधीही मोल घेत नसतो. आणि खरं असं आहे, जातीवाल्याकडून मोल घेऊ नये. कळलं? आपण सगळे एका जातीचे आहोत. आम्हा वैष्णवांची जाती, आपण एका जातीचे आहोत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद धर्म आनंद. रामदास महाराज की. रामाच्या कथेमध्ये रामदासाचं आणि आगमन झालेलं आहे, तेव्हा त्यांच्या करता सगळे टाळ्या वाजल्या. कसे वाट सुटले रामदास. तेव्हा अशा प्रकारे कुठं चाललो होतो ते लक्षात ठेवा. आपण पुण्यात रामदासाच्या मागे लागलो. कुठं चाललो होतो आपण, आमची जातीवाल्याकडून आम्ही घेत नाही. लक्ष्मण राघव कशी जाते, तुला जात कोणती आमच्या तुम्हाला नाही खालीच. त्याच्याकरता इथे यावं लागतं, तेव्हा ते कळत असतं. तुम्हाला नाही. रामाची माझी एक जात आहे. मी गंगेच्या पार लोकाला करतो आणि श्रीराम नौकेच्या द्वारे भवसिंधूच्या पार करतो. श्रीराम नौका भवसागर करावया. काय श्रीराम नाम नौका नामाची तर आहेच, पण स्वतः राम ही नावाडी आहे. आणि भवसागर करतात काही कधी तसा चिंता, पहिला उभा दाता कटी कर ठेवली, त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपण. परमात्मा हा नावाडी आहे. तुम्हा आम्हाला या भवसागरातून पार करतो, पण त्याच्याकरता नाव फुकट नेत नाही, त्याला मोल द्यावं लागतं. आणि ते मोल म्हणजे भगवंताचं नामचिंतन. नित्य जर नामचिंतन केलं तर भवसागरातून तरुण जाण्याकरता चिंता करण्याचं कारण नाही. केवटाने मोल घेतलं, निघाली सगळी मंडळी. गुहक बरोबर होता. तो म्हटला मी येतो चित्रकूटपर्यंत. आणि अशा प्रकारे ही मंडळी, श्रीराम पुढे आहे, आईसाहेब मध्ये आहे, लक्ष्मण मागे आहे, केवट काठी घेऊन सगळ्यांच्या मागे आहे गुहक. आणि ही मंडळी निघाली. पुढे भारद्वाजाचा आश्रम लागला. त्या आश्रमामध्ये गेल्यावर भारद्वाजाने भगवान रामचंद्राचा सत्कार केला. यांनी सर्वांनी त्यांना नमस्कार केला, त्यांच्या सुखदुःखाची परीक्षा केली. काही संकट काही असेल तर, कारण भगवंताचं वनात जाणं
म्हणजे वनवासी यांच्या दुःखाचं निवारण करण्याकरताच भगवान वनामध्ये आले. रात्र काढल्यानंतर सकाळी स्नान संध्या पूजा झाली, जप झाली आणि निघाले. सांगितलं प्रभू इथून जवळ चित्रकूट आहे, त्या चित्रकूटाला जाऊन आपण काम करा. तुझं राहण्यासारखं स्थान आहे, तिथं जाऊन आपण राहा. तुम्हाला जेवढा काळ राहायचा आहे तेवढ्या काळामध्ये गेले चित्रकूटला. भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि अशा प्रकारे केवट बरोबर सीतामाई आहेत. गेले. तिथं गेल्यानंतर काय ती चित्रकूटची जागा पवित्र आहे. चित्रकूट पर्वताची चित्रकूट स्थान महात्म्य आहे. त्या ठिकाणी सर्व साधू संत महात्मे वास्तव्य. जागा पसंत पडल्यानंतर प्रभू रामाने सांगितलं, लक्ष्मणा बांधविते कुटी, लक्ष्मणा बांधविते कुटी, या मंदाकिनीच्या तटे, या मंदाकिनीच्या तटे, लक्ष्मणा बांधविते कुटी, लक्ष्मणा बांधविते कुटी. चित्रकूट हेच तपोवन, चित्रकूट हेच तपोवन, इथे नांदती साधक मुनिजन, इथे नांदती साधक मुनिजन. सखे जानकी, सखे जानकी करियावलोकन, सखे जानकी करियावलोकन, ही निसर्ग शोभा भुलवी दिठी, लक्ष्मणा येत बांध कुटी, लक्ष्मणा बांध येत कुटी. इकडे अशा प्रकारे भगवान श्री रामचंद्राने जागा पाहिली आणि त्या ठिकाणी त्यावेळी तिथे गोहकही होतात. त्या गोहकाच्या सहकार्याने उत्तम प्रकारे पर्ण आणि भगवान त्या ठिकाणी वास्तव्य करून. इकडे सुमंत गेलेला आहे अयोध्येला गेल्यानंतर चेहरा पडलेला आहे, वर बघत नाहीये. सुमंताला फार दुःख. भगवान श्री रामचंद्राकडे आले नाही परत आणि मग अशा प्रकारे त्याला फार दुःख झालं. राजा दशरथाला नमस्कार केला. राजा दशरथाने विचारलं, श्रीराम आणि तुम्हाला निरोप दिलेला, शेवटी करीतो नम्र प्रणाम. भगवान रामाने सांगितलं, माझा नमस्कार पिताश्रीला सांगितलं. शेवटी करीतो नम्र प्रणाम, बोलिले इतुके मज श्रीराम, बोलिले इतुके मज श्रीराम. अयोध्येस तू जा सुमंता, अयोध्येस तू परत सुमंता, कुशल आमुचे सांगता, कुशल आमुचे सांगता.
पदवंदन करी माझ्या करिता, पदवंदन करी माझ्या करिता, तात चरण वंदनीय रे, शततीर्थाचे धाम पिताश्री चरण, शततीर्थाचे धाम पिताश्री चरण, बोलिले इतुके श्रीराम, सेवकी करीतो मी प्रणाम, सेवकी करीतो मी प्रणाम. तुम्हाला श्रीराम नमस्कार सांगितला आणि श्रीराम चित्रकूटकडे रवाना झाले. थोड्याच अवकाशामध्ये श्रीरामचंद्राच्या वियोगाने त्यांना श्रावणाच्या वडिलांची आठवण झाली आणि रामाचा वियोग सहन न झाल्यामुळे राजा दशरथाने श्रीरामाचे नाम घेत आपला देह ठेवले. सर्व अयोध्या दीन झालेली आहे, दुःखी झालेली आहे. सर्व अयोध्येमध्ये दुःख पसरलेलं आहे. आणि मग पुढचा विधी गादीवर कोणी बसवल्याशिवाय करता येत नाही. म्हणून लवकरात लवकर भरताला शत्रुघ्नाला घेऊन या. त्यांना काहीच कल्पना नाही ना, ते मामाच्या घरी गेले आहेत. आजोबाची तब्येत बरी नसल्याने लगेच दूध पाठवले आणि सांगितलं भरताला सांगू नका. मात्र ते गेल्यानंतर भरताने विचारलं काय प्रकार काही नाही. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर. भरताला अगोदरच रात्री स्वप्न पडलं होतं. भरताच्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या. लगेच आजोबाला आम्हाला सांगितलं आम्ही थांबू शकत नाही. आहे त्या स्थितीमध्ये आम्हाला अयोध्येला जाणं जरूरच आहे. भरत आणि शत्रुघ्न अयोध्येला निघाला. त्यावेळी त्यांना अपशकुन जाणून काहीतरी आघाडीची घटना घडलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. दूताने त्यांना काही सांगितलं कोण नाही. आणि ज्यावेळी वाऱ्यासारखा रथ अयोध्येच्या जवळ येऊन पोहोचला त्यावेळी सर्व अयोध्यावासी लोक दीन झालेले आहेत. सर्व निष्ठेय झालेले आहेत. सर्वांचे चेहरे पडलेले आहेत. काय प्रकारे हा अजून भरताला शत्रुघ्नाला स्पष्ट कळेल. हा काय प्रकार. सगळे लोक दीन झालेले आहेत. अयोध्यावासी सर्व दुःखात बुडालेले आहेत. काय प्रकार आहे. म्हणून ते लगेच श्रीगुरु वशिष्ठांच्या दर्शना करतात. आणि तिथं गेल्यानंतर नमस्कार केल्यावर विचारलं काय सांगितलं. श्रीराम जानकी लक्ष्मी हे वनवासाला का बरं मला नाही विचारता. हो म्हणजे सर्व हे कर्तृत्व कैकेयी मातेचं आहे. भरताला भयंकर क्रोध निर्माण झाला. कैकेयी मातेचं हो. भरत
कैकेयी मातेच्या भुवनामध्ये गेले. तेव्हा कैकेयी बांगड्या नाही, पोत नाही, जोडवे नाही, कपाळाला कुंकू नाही, वेगळंच वस्त्र धारण केलेलं आहे आणि निरांजन घेऊन औक्षण करण्याकरता भरताला आलेले आहे. हसत भरता तुला राज्य मिळाले आहे. भरताला भयंकर दुःख झालं. भरत रडलं. आजपासून तुला आई म्हणणार नाही. माझा जीवाचा जीव. हे 4 भाऊ होते. एकाचं तोंड तिकडं, एकाचं तोंड इकडं असं भयंकर प्रेम होतं. चौघांचं एकमेकावर. भरताने सांगितलं माझ्याकरता राज्य रामाशिवाय कोणीही त्या सिंहासनावर बसणार हो नाही. आणि अशा प्रकारे भयंकर दुःख झालं वशिष्ठ महाराज. भरता कारण राजा दशरथाचा देह तेलामध्ये ठेवला. पुढचा विधी करणं आवश्यक आहे आणि पुढचा विधी करण्याकरता तुला पहिलं सिंहासनावर बसावं लागतं. कारण अशी राजाची पद्धत आहे. गादीवर बसवल्याशिवाय त्या राजाचा अंत्यविधी करता येत नाही. त्याने सांगितलं महाराज क्षमस्व, तुम्ही काही जरी म्हटलं तरी रामाशिवाय या गादीवर कोणीही बसणार आम्ही तर नाहीच. तेव्हा क्षमा करा. आणि मग भरताने अस्वीकार केला आणि राजा दशरथाला रथात घालून फुलांचे हार गजरे तुरे घालून राजेशाही थाटामध्ये तो सोहळा निघाला. मौली म्हणतो जन्म मृत्यूची या सोहळीला ना म्हणू नये धनंजया. मनुष्याच्या जीवनामध्ये हे 2 सोहळे असतात. एक जन्माचा सोहळा आपल्याला आठवत नाही, जातानाही आपल्याला आठवत नाही. पण मागच्या लोकांनी न रडता न कुठल्या प्रकारे विचार करता उत्तम प्रकारे त्या व्यक्तीला सगळे हार थोडे गजरे घालून दारात सडा रांगोळ्या घालून गल्ली गाव सजवून त्या व्यक्तीला आनंदात भजन करत न्यावं आणि मग त्यांचा अंत्यविधी करावा असे आहे शास्त्राची पद्धत. म्हणून सांगितलं सोहळा आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे सोहळे असतात. एक जन्माचा सोहळा आईवडील करतात आणि शेवटचा सोहळा सगळ्या प्रेमीजनांनी करायचा असतो. म्हणजे आनंदाने रथ सजवावं. गल्ली गाव असेल तर सगळ्या गावात सगळे रांगोळी घालावी, फुलांचे गजरे बांधावे आणि ते रथ सजवून त्या व्यक्तीला बसून अशा प्रकारे तो सोहळा भजन करत नाही. अशी एक पद्धत. त्याप्रमाणे राजा दशरथाचा सोहळा हा त्यांच्या ठराविक स्थानी आणि गेलेला आहे. तिथं गेल्यानंतर भरताने तर अस्वीकार केला. आम्ही अजिबात गादीला स्पर्श करणार नाही. आणि मग राजा दशरथाचा यथाविधी योग्य पद्धतीने श्रीगुरु वशिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे तो अंत्यविधी उरकलेला. अंत्यविधी संपल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये
भरताला कळालं की भगवान श्रीराम हे चित्रकूटावरती आहे. आणि मग सर्व प्रजाबरोबर घेऊन तिन्ही माता पालखीमध्ये बसून हा सर्व मंडळी आणि चित्रकूटला निघाली. तेव्हा भरत हा शस्त्रास्त्र घेऊन निघाला नाही. प्रभू रामाच्या भेटीला जायचा आहे. देवाच्या भेटीला जात असताना काहीही बरोबर नेऊ नये. मोबाईल घरीच फेकून द्यावा, फेकून द्यावा, बरोबर नेऊ नये. पण देवाकडे लक्ष जातच नाही. सगळं लक्ष त्या मोबाईलमध्येच. एकीकडे नमस्कार करते, इकडे बोलते, बरी यश करतो, तिला काय रोग. तेव्हा मोबाईल सुद्धा बरोबर न्यायचा, घरची आठवण सुद्धा करायची. हो नाही आहे. देवाचं भजन करत, देवाचं स्मरण करत आणि अशा प्रकारे जायचं. याप्रमाणे प्रभुरामाचं स्मरण करत चाललेले आहे. लांबूनच वडून लक्ष्मणाने पाहिलं. ज्यांनी धनुष्यबाण तयार केलं. प्रभुरामाने विचारलं, लक्ष्मणा काय प्रकार आहे? त्यांनी म्हटला त्याच्या आईनं तर आपल्याला बाहेर काढलंच काढलं, पण तो सुद्धा आपल्याला मारण्याकरता येत नाही. लक्ष्मण रागीट कडक स्वभावाचा. सांगितलं प्रभू लक्ष्मण थोडासा धीर धर. भरत हा असं करणं कदापि शक्य नाही. जरा धीर धर. तो काय आलाय म्हटलं सैन्य घेऊन, आणि तो नक्की आपल्याला संपवण्याशिवाय राहणार नाही. त्याला एकट्याला सर्व राज्य करायचं. जरा धीर धरी. भरत हा जरा धीर धर. असं होता होता भरत शत्रुघ्न माता प्रजा चित्रकूटावरती पोहोचले. आणि पोहोचल्यावर तिथूनच भरत आणि शत्रुघ्न गाडीने लोटांगण मंदिरात प्रभू रामाला लोटांगण घालत भरत आलेला. लक्ष्मणाने पाहिला आणि आईस्क्रीम दिली. माझी कल्पना वेगळी होती. वेडा आहे. त्या चौघा भावामध्ये कधीही भेद निर्माण होणार नाही म्हणून चरित्र ते उच्चार केले देवे गोकुळ. श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा आणि श्रीरामाच्या चरित्राचा आचरण करावं असं शास्त्र. कारण रामाचं चरित्र हे आचरणीय आहे. श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आहे. कसं आपण करू शकत हो नाही. हे सहज आपण करू शकतो. तेव्हा स्वयंपाक करणारे लोक ऐकलं तर काय वाया झालं तर पाप होईल. हा ऐकू येतं का? येणार जाती न्याय केलं बोंब मारतो ना लोक. कशाला बटवीचं? रोज मी पाहतो बडबड बडबड बडबड. आवाज देता कामा नाही. तेव्हा गप्पा मारायला दिवस पुरला नाही. आता ऐकाय काय पाप होणार आहे काय? रोज तेच त्यांना सांगावं लागतं. तेव्हा अशा प्रकार हे तर सगळे रामरूप होतात, पण मला मात्र डिस्टर्ब होत लक्षामध्ये. आणि मग सगळे आचार्य श्री गुरु वशिष्ठ महाराज
आणखी तिथले काही महंत सर्वांची सभा होती. सभा भरवली आणि सांगितलं, प्रभू इथपर्यंत वनवास झालेला आहे, आता तुम्ही अयोध्येला चला, तुमचं राज्य तुम्ही सांगा. मी त्या राज्याला स्पर्श करणार कोण नाही. हे राज्य तुमचं आहे, दुसरं कोणाचंही. तुम्हाला यावं लागेल. प्रभूने सांगितलं, भरता तू बोलतोस त्याला मी अस्वीकार करणार नाही, अयोग्य म्हणणार नाही, पण वडिलांचे शब्द आहेत ते खरं करणं माझं काम आहे. 14 वर्षाला मी येणारच आहे, पण तोपर्यंत मी कुठल्याही नगरामध्ये, कुठल्या गावामध्ये, कुठल्या घरामध्ये अजिबात जाणार नाही. आणि अयोध्येला तर 14 वर्ष येणारच कोण नाही. तेव्हा तू हट्ट करणं योग्य नाही. तू हट्ट करू नको आणि तू सर्व राज्यकारभार सांभाळ. सांगितलं, प्रभू मी राज्यकारभार सांभाळीन, पण कुठल्याही प्रकारे उत्तम प्रकारचे कपडे, दागिने, राजपोशाख जो आहे तो मी धारण करणार कोण नाही. तेव्हा तुमच्या आज्ञेनं जरूर, तुमची आज्ञा काय तुम्ही ऐकतच नाही. राज्य मी करीन, पण मी सुद्धा पर्णकुटीत राहूनच अंगावरती संन्यासाचा वेश धारण करूनच, वल्कली धारण करूनच मी तुम्ही मात्र किमान आपल्या चरण पादुका त्या तरी घ्या आणि त्या पादुका मी सिंहासनावर ठेवीत आणि तुमच्या पादुकाच्या आज्ञेने राज्यकारभार सर्व पाहिल्या जाईल. मी मात्र नंदीग्रामात कपडे अंगावर धारण करणार, दागिने धारण करणार, अन्न सेवन करणार. 14 वर्ष संपूर्ण लवकरात लवकर आणि तुमचं राज्य तुमच्या राज्यात मी त्याला स्पर्श करतो. तुमची आज्ञा आहे तर शत्रूला सर्व मी मात्र नंदीग्राम मी नगरातही येणार. अशा प्रकारे ठरलं. भगवान श्रीरामचंद्र आपल्या पादुका भरताना त्या पादुका आपल्या मस्तकात घातल्या आणि सगळी मंडळी तिने मातेला नमस्कार केला. रघुरामांचा अगोदर कैकेयीला केला, कौशल्या सुमित्रेला केला, तिकडे वशिष्ठ सांगितलं आणि आज्ञा. बरं, सर्व अयोध्यावासी प्रजाजनासह अयोध्येला आणि अयोध्येला आल्यानंतर त्यांनी श्रीरामाच्या पादुका, चरण पादुका या सिंहासनावर स्थापन केली. आपण साधू वेश घेऊन, संन्यासाचा वेश घेऊन ही पर्णकुटी आणि सर्व राज्यकारभार
शत्रुघ्न चालू अशा प्रकारे राज्य स्वतः रामाशिवाय राज्य होणारच असं अशा प्रकारे काही काळ ही मंडळी चित्रकूटावरती राहिली आणि जाता जाता भरताने सांगितलं तुमचा काय दोष हा सगळा दोष माझ्या आईचा आहे म्हणून तुम्हाला 14 वर्ष वनवास भोगण्याची पाळी आली की केवळ माझ्या श्रीरामाने सांगितलं अरे नाही वेडा आहे दोष तिचा नाही दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती काय माय कैकई ना दोषी दोषी नाही तात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जाता दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा अरे बाबा पराधीन आहे जगती खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा दोष ना कोणाचा दैव जात भरता दैव जात दुःखे भरता दोष ना कोणाचा आहे जगती प्रमाण मनुष्याचं जे कार्य चालतं हे सर्व त्याच्या पूर्वकर्मा काय कर्मानुगुणी मनुष्य सर्व जग हे कर्माने बंदिस्त केले कर्मधारे तेच भोगा उपजले मेले ऐसे जसं कर्म असेल त्याप्रमाणे घडतं दोष आईलाही द्यायचं नाही दोष राजा दशरथालाही द्यायचा हा खेळ सर्व पूर्वसंचित पराधीन आहे जगती पुत्र मान भक्ताचे समोर आणि बाबा यात कुणाचा दोष नाही काही मातेनं जे केलं ते योग्य कारण माझा अवतारच परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनार्थात संभवामी युगे निमित्त असेल तिचा काही दोष नाही आहे आणि तू कधीही तिला दोष द्यायचा तो नाही आहे ते तू लक्षात अशा प्रकारे भरत पादुकाच्या द्वारा राज्यकारभार शत्रुघ्न पाहत आहे आणि भरत नंदीग्राममध्ये तपस्व्याच्या वेशामध्ये रामाचं चिंतन करत आहे असा प्रकार अयोध्येचा आहे इथे काही दिवस वास्तव्य केलं प्रभू रामाने चित्रकूटावर आणि मग तिथून त्याने पुन्हा प्रस्थान ठेवलं तिथून ते वाल्मिकाच्या आश्रमात महर्षी वाल्मिकांना नमस्कार केला विचारपूस केली काही तुमची समस्या आहेत त्या काय ते विचारलं आणि त्यांचा निरोप घेऊन तिथून निघाले गोप तिथून परत गेले पुढे चित्रकूटच्या पुढे आलेलं नाही आणि मग पंचवटी मिळाली पंचवटी एक रमणीय स्थान गंगेच्या काठावर अत्यंत सुंदर सुंदर झाडं सुंदर फुलं
सुंदर वेली, सुंदर फळं. तर हे लोक आता अन्न सेवन करत नाही. लक्ष्मण तर नावच काही घेत, फक्त श्रीराम आणि सीतामाई हे फल आहार घेत, बाकीचं काही घेत. अशा प्रकारे पंचवटीमध्ये आणि प्रभुरामाचं वास्तव्य उत्तम प्रकारे पर्णभूमी बांधली आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाने अशा प्रकारे सेवा केली. क्रमाक्रमाने स्नानाला जावं, कुणीतरी त्याला थांबावले नाही. प्रभू राम गेले तर लक्ष्मणाने थांबावं. लक्ष्मण जर गेला तर रामाने थांबावं. असं होतं एकदा. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा मी स्नान करून येतो. त्याची झोपडीच ओपन सगळं. लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन खाल्लं आणि मारा आला. सीतामाईला झोप लागली. एवढ्या सीतामाई रामासमोर झोपत नव्हती. लक्ष्मणाने झोप घेतली. त्यांच्या अंगावरचं वस्त्र अस्ताव्यस्त. लक्ष्मण तर पाहत प्रभू राम स्नानाहून आले. तू करता विचारलं, लक्ष्मणा सुंदर फूल, सुंदर फळ आणि सुंदर स्त्री पाहिल्यानंतर कोणाचं मन विचलित होणार नाही? लक्ष्मणाने सांगितलं, प्रभू तुम्ही लक्षात, मला सीतामाईचं मी मुखही पाहिलं नाही. ज्यावेळी मी दर्शनाला जातो त्यावेळी कोणी जर विचारलं मला सीतामाई कशा आहे, तर मला सांगता येईल. मी फक्त त्यांच्या पायाची पोटं पाहिजे. मी सीतामाईला निवडतो पाहिजे. मालिकेतली सीतामाई नाही, की प्रत्यक्ष भगवान राम. ज्याची आई पवित्र आहे, ज्याचे वडील पवित्र आहेत, त्यांच्या ठिकाणी सुसंस्कार आहेत, ते कधीही दुसऱ्या स्त्रीकडे वाईट भावनेनं पाहत नाही आहे. तुम्ही हा विचार मला सीतामाई कशा आहेत असं कोणी विचारलं मला सांगता येणार. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या पंचवटीमध्ये काही काळ नाही राहिल्यावर रावणाची बहीण शूर्पणखा तिला कळालं की दोन सुंदर अशा प्रकारचे राजपुत्र या ठिकाणी आलेले आहेत. गेली, ओ इतके सुंदर आहेत, जगात असं सुंदर कोणी नाही. जगात सुंदर दोन आणि त्यांची नावही दोन सुंदर आहेत, रामकृष्ण आणि त्यांची नावही सुंदर. गोड तुझे नाम, गोड तुझे गोड तुझे नाम, प्रेम प्रेम सर्व. अत्यंत सुंदर, सुंदर ते ध्यान वेगवेगळे करकटाळ तुळशी हार गळा काशी औडे निरंतर राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकपतीला कस्तुरी मिळवत चंदनाची डोळे माळकंठी वैद्य. अशा प्रकारे भगवंतासारखे सुंदर भगवानच आहे, दुसरं जगात पुढे. म्हणून रूप पाहता आलो सुख झाले. भगवंताचं नामही गोड आहे, भगवंताचं रूपही
गोड आहे. तेव्हा त्या शूर्पणखीनं म्हटले की हो हे राजपुत्र आहेत, फारच सुंदर आहे. सीतामाईकडे पाहिलं, सीतामाई फार सुंदर. तिला असं वाटलं या मोठ्या जो आहे त्याने जर मला वरलं तर खूपच छान. तिनं म्हटलं आपण प्रयत्न कर काय, त्या मोठ्याला तर विचारूया, पण आज नको, उद्या सेवा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. आमचे केळगावकर रामदास महाराज हेही या ठिकाणी आले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. राधे राधे गोविंद गोविंद.